मागच्या काही वर्षामध्ये भारतीय संविधानाच्या बद्दल बोलणाऱ्या लोकांची संख्या वाढली आहे, ही खूप समाधानाची बाब आहे. अनेक लोक संविधान साक्षरता अभियान, संविधान जागृती अभियान राबवत आहेत. परंतु ही जागृती नेमकी कुठपर्यंत पोहोचली आहे आणि जी जागृती पोहोचली आहे तिनं नेमका गाभ्याचा विषय पकडलाय का, हा खरा महत्त्वाचा विषय आहे. संविधान हा काही संस्कार गाथा अशा पद्धतीचा ग्रंथ नाही आहे. संविधान ही संस्कार गाथा नाही आहे. तर संविधान हा जो विषय आहे ही हितसंबंधांची लढाई आहे. त्यामुळे संविधानाला अपेक्षित असलेली हितसंबंधांची लढाई या संविधान जागृतीमधून पोहोचते का, याच्याबद्दल आपल्याला खरंच विचार करण्याची गरज आहे. संविधान जेव्हा नव्हतं या देशामध्ये, म्हणजे 1950च्या आधी ती जी व्यवस्था होती त्या व्यवस्थेमध्ये मुठभर लोकांना विशेष अधिकार होते. अगदी उदाहरण जर द्यायचं झालं तर संविधान लागू होण्याच्या आधी 1946 साली या देशामध्ये ज्या निवडणुका झाल्या प्रांतिकच्या, त्या निवडणुकामध्ये 21 वर्ष वय पूर्ण झालेल्या नागरिकांच्या पैकी फक्त 22% लोकांना मतदानाचा अधिकार होता. आणि तो मतदानाचा अधिकार या निकषावरती होता की त्यांच्याकडे काही प्रॉपर्टी आहे आणि ते सरकारला कर भरतात, या निकषावर होता. याचाच दुसरा अर्थ असा की 78% नागरिकांच्याकडे त्यावेळेला कुठलीही प्रॉपर्टी म्हणजे जगण्याचं साधन नव्हतं आणि ते सरकारला कर भरत नव्हते. पण संविधानानं भूमिका घेतली सार्वत्रिक प्रौढ मताधिकाराची. त्यामुळे 22% लोकांचा विशेष अधिकार रद्दबातल करून 100% लोकांना मतदानाचा अधिकार देण्याची भूमिका संविधानानं घेतली. संविधानाच्या आधीच्या व्यवस्थेमध्ये बहुजन समाजाकडून, महिलांच्याकडून शिक्षणाच्या अधिकाराच्यासाठी ज्या चळवळी झाल्या त्याला किती हिंसक विरोध झाला हे आपण महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या कामावरून समजून घेऊ शकतो. त्यांना विरोध करणारे जे पुरोहित होते त्यांची भूमिका अशी होती की धर्मशास्त्रानुसार बाईला शिकवणं पाप आहे आणि बाईला अधिकार नाही. पण संविधानानं काय भूमिका घेतली की या देशात जन्माला आलेल्या प्रत्येक मुलामुलीला सक्तीचं आणि मोफत प्राथमिक शिक्षण हे सरकारच्या वतीनं मिळालं पाहिजे. हे त्यांनी ते सगळा जात धर्माचा संदर्भ पुसून टाकला संविधानात. पुरोहित हे मनुस्मृतीचा कायदा सांगत होते, तर संविधानानं मनुस्मृतीचा कायदा गाडला आणि समतेवर आधारित नवा कायदा दिला. अनेक उदाहरणं देता येतील. म्हणजे ज्या 78% लोकांच्याकडे जगण्याची साधनं नव्हती असं मी म्हणालो, त्यांना संविधानातल्या 39व्या कलमाच्या आधारे, म्हणजे 39व्या कलमात एके ठिकाणी असा उल्लेख आहे की सर्व स्त्री पुरुषांना जगण्याची साधने मिळवण्याचा हक्क असेल. मीन्स ऑफ लाईव्हलीहूड असा शब्द आहे. त्याचा आधार घेऊन अनेक राज्य सरकारांनी जो प्रत्यक्ष जमीन कसतोय त्याला शेतकरी बनवण्याचा, म्हणजे कुळाला शेतजमिनीचा ताबा देण्याचा कार्यक्रम आखला आणि त्याला जगण्याचं साधन उपलब्ध करून दिलं. संचार स्वातंत्र्य मिळालं, व्यवसाय स्वातंत्र्य मिळालं. सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही कुठल्याही जातीत जन्माला आलेलं असो, आधीची व्यवस्था सांगत होती की तुला काही जरी येत असलं, तुझी काही जरी क्षमता असली तरी तुला तुझी जात जी आहे ती सोडून दुसरा धंदा करता यायचा नाही. संविधानानं सांगितलं व्यवसाय स्वातंत्र्य आहे, आपापल्या कला गुणाप्रमाणे व्यवसाय करता येईल आणि अंगभूत कलांना विकसित करण्यासाठी शिक्षणाची समान संधी मिळेल. त्यामुळे थोडक्यात काय तर 1950 साली संविधानानं काय केलं तर 1950च्या आधीच्या समाज व्यवस्थेत जे मुठभर लोकांनाच विशेष अधिकार होते, शिक्षणाचा, व्यवसायाचा, मालमत्तेची, जगण्याची साधनं मिळवण्याचा, हे सगळे निरस्त करून सर्वांना एका रांगेत आणून बसवलं. आज पेच असं आहे की ज्यांचे विशेष अधिकार संविधानानं निरस्त केले त्यांना संविधानाची ताकद समजली, त्यांना संविधानानं काय केलं हे समजले आणि म्हणून ते हे संविधान तोडून मोडून टाकायला निघाले. पण या देशातला जो बहुसंख्य बहुजन समाज आहे, ज्याला सन्मानाने जगण्याचा अधिकार इथल्या व्यवस्थेमध्ये पहिल्यांदा केवळ संविधानामुळे मिळाला, अशा नागरिकांच्यापर्यंत, मग ते पाड्यावर राहणारे आदिवासी असतील, तांड्यावर राहणारे भटकेमुक्त असतील, वस्तीत राहणारे शहरी कष्टकरी असतील, झोपडीत राहणारे शेतकरी असतील, शेतमजूर असतील, त्यांना जगण्याचा, सन्मानाने जगण्याचा अधिकारच मुळात इथल्या या व्यवस्थेत पहिल्यांदा संविधानामुळे मिळाला.
अशा घटकांनी संविधान समजून घेतलं पाहिजे आणि आपला सन्मानाने जगण्याचा अधिकार, ज्याच्यात शिक्षण येतं, रोजगार येतो, छप्पर येतं, म्हणजे माझ्या डोक्यावर सुरक्षित छप्पर पाहिजे, आरोग्याचा अधिकार येतो, हे अधिकार मिळवणं इथपर्यंत संविधान जागृती मोहीम पोहोचली पाहिजे. नाही तर संविधान म्हणजे काहीतरी कर्तव्य सांगणारं पुस्तक आहे असं समजून जर सांगितलं तर ते संस्कार गाथेच्या स्वरूपात राहील. संविधान हितसंबंधांची लढाई शिकवतं आणि संविधान सन्मानाने जगण्याचा अधिकार मागायला शिकवतं. उद्याच्या संविधान जागृतीनं हे करायला पाहिजे.